नमस्कार. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या ma.ac या वेबसाईटवर स्कॉप टॅबमध्ये स्वयंमूल्यांकनासाठीची जी लिंक आहे ती 16 मार्च 2026 ते 15 एप्रिल 2026 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यावेळी स्वयंमूल्यांकन करणे सोयीचे जावे म्हणून अनेक प्रकारची माहिती या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. त्यांची अगदी थोडक्यात ओळख आपण करून घेणार आहोत की नेमकी कोणत्या प्रकारची माहिती आपल्याला यावेळी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे AI चॅटबॉटचा वापर कसा करावा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे आपण आपल्या शाळेच्या दृष्टीने AI ला प्रश्न विचारू शकतो. कोणते पुरावे देणे आवश्यक आहे, पुढच्या स्तरावर जाण्यासाठी काय केले पाहिजे, शाळा कृती आराखडा कसा तयार करावा, तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते तुम्ही या AI चॅटबॉटला विचारू शकता. अर्थात हे AI चॅटबॉट जे आहे ते तुमच्या शाळेच्या संदर्भातच तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे. थोडक्यात तुम्ही तुमच्या शाळेचा UDIS नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेच्या संदर्भात तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकतात आणि तो तुम्हाला उत्तर देईल. तर हे प्रत्यक्ष हे कसं होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास नम्रपूर्वक आवाहन करण्यात येते की स्वयंमूल्यांकनासाठी ma.ac या संकेतस्थळावर जे स्कॉप नावाचे टॅब आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामुळे स्वयंमूल्यांकन करताना या माहितीचाच आधार घ्यावा. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी आपल्याला जायचं आहे Google Chromeवर. तर आपण जाऊया Google Chromeवर. Google Chromeवर गेल्यानंतर आपल्याला वेबसाईट टाकायची आहे ma.ac. मी आधी सर्च केलंय त्याच्यामुळे हे कदाचित लवकर येईल. ma.ac.in. ma.ac या वेबसाईटला आल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसेल. या इथे SQAAF असा एक टॅब आपल्याला दिसेल, म्हणजे स्कॉपचा हा टॅब आहे. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्कॉपच्या संदर्भात काय काय माहिती इथे उपलब्ध आहे ती सर्व आता आपण इथे पाहणार आहोत. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर बघा इथे सुरुवातीला सर्व शासन निर्णय इथे आपल्याला आहेत, परिपत्रक आहेत, हे सर्व इथे दिलेले आहेत. त्यानंतर मार्गदर्शक जे व्हिडिओ आहेत ते आपण इथे पाहू शकतो. स्कॉपचा जो डॅशबोर्ड आहे तोही इथे आपण बघू शकतो. एकदा मी तुम्हाला ओपन करून दाखवतोय. इथे राज्यातील सर्व शाळांची माहिती आपल्याला बघायला मिळू शकते. मी याला क्लोज करतोय. त्याच्यानंतर कृती आराखडा ऍक्शन प्लॅन कसा असायला पाहिजे त्याचा एक नमुना इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर स्कॉप मध्ये A+ श्रेणी मिळवलेल्या शाळांचे मानक निहाय पुरावे. ज्या शाळा ज्यांना A+ मिळालेला आहे अशा ज्या शाळा आहेत त्यापैकी काही शाळांची जी माहिती आहे त्यांनी कोणते पुरावे जमा केलेले आहेत किंवा संग्रहित ठेवलेले आहे त्याची सर्व माहिती इथे आहे. तुम्ही ते प्रत्यक्ष पुरावे बघू शकतात. म्हणजे ते मार्गदर्शनपर ते पुरावे आपल्याला बघायला मिळतील. त्याच्यानंतर स्कॉप सहाय्यक म्हणजे स्कॉप चॅटबॉट याची माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत की नेमका हा कसा वापरायचा. त्याच्यानंतर स्कॉप मानकनिहाय, क्षेत्रनिहाय, स्थरनिहाय पुरावे इथे आपल्याला बघायला मिळतील. स्कॉप स्वयंमूल्यांकनासाठी लिंक आहे ती इथे आता ओपन आहे, ते तुम्ही ओपन करू शकतात. स्वयंमूल्यांकन सन 2025-26 स्कॉप ॲप मार्गदर्शक व्हिडिओ. यावेळी आपल्याला जे स्वयंमूल्यांकन करायचं आहे त्यासाठी ॲप विकसित करण्यात आलेले आहे. आता त्या ॲप संदर्भात माहिती इथं आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळेल. 2025-26 स्वयंमूल्यांकन पासवर्ड कसा मिळवायचा त्याच्या संदर्भात माहिती इथे आहे. या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने आपल्याला बघायचे की स्कॉपचे चॅटबॉट कसे वापरायचे आहे.
त्यासाठी मी स्कॉपच्या जे चॅटबॉट आहे इथे ओपन, इथे मी क्लिक करतोय. इथे क्लिक केल्यानंतर अर्थात हे जे चॅटबॉट जे बनवलं आहे ते नोटबुक एलएम या टूलचा वापर करून ते बनवण्यात आलेलं आहे. आता काय काय आहे या चॅटबॉटमध्ये, ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला त्या लिंकवर क्लिक कराल तर तुमच्या समोर कोणती माहिती दिसेल, तर ती इथे आहे. स्कॉप असिस्टंट शाळा गुणवत्ता सुधारणा मार्गदर्शक. आता हे प्रामुख्याने मूल्यांकन स्कॉप सुलभ करण्यासाठी डिझाईन केलेले एक AI साधन आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षकांना त्यांच्या शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी तांत्रिक आणि धोरणात्मक मदत पुरवते. आता हे काय करणार आहे, AI चॅटबॉट स्कॉप मार्गदर्शक तत्वे मूल्यमापन निकषावर आधारित आहे. ते तुम्हाला खालील गोष्टीत मदत करते. तफावत विश्लेषण, तुमच्या शाळेला विशिष्ट श्रेणी उदाहरणार्थ बी किंवा सी का मिळाली, पुढील स्तरावर जाण्यासाठी काय कमी आहे हे शोधणे. पुरावे गोळा करणे. नंतर कृती आराखडा वापरण्यासाठी संरचित प्रश्न, म्हणजेच आपण प्रॉम्प्ट देणं ज्याला म्हणतो. कोणताही AI टूल वापरायचं त्याला आपल्याला प्रॉम्प्ट द्यावे लागतात, म्हणजे त्याला आपल्याला सूचना द्याव्या लागतात. इथे काही रेडीमेड प्रॉम्प्ट आपल्याला दिलेले आहेत, ते वापरून आपण आपल्याला जी माहिती हवी आहे ती आपण त्याला विचारू शकतो. तुम्ही तुमच्या मनातील प्रश्न किंवा हेच प्रॉम्प्ट वापरले पाहिजे असं काहीही नाहीये. पण सुरुवात करताना सर्वात आधी आपल्याला टाकायचा आहे आपल्या शाळेचा UDIS कोड. तो UDIS कोड टाकल्यानंतर तो फक्त तुम्हाला तुमच्या शाळेच्या संदर्भातच तुमच्याशी चर्चा करेल. हे फार महत्वाचं आहे. म्हणून सुरुवातीला UDIS कोड टाकायचा आहे. मी इथे UDIS कोड टाकलेला आहे. UDIS कोड किती गुण मिळाले आहेत, तर मग शाळेचा UDIS कोड नुसार जे काही गुण मिळालेले आहेत, कोणत्या क्षेत्रात किती गुण मिळालेले आहेत हे इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर मी विचारलं की शाळेला प्रवीण स्तरावर नेण्यासाठी कोणत्या सुधारणा सुचवल्या आहेत, तर लगेच त्याने या प्रश्नाचं उत्तर मला इथे दिलेलं आहे. तर आपण जे जे प्रश्न विचारू त्याचे उत्तर इथे आपल्याला मिळणार आहे. आता मला एक प्रश्न, क्षेत्र क्रमांक 4 विषयी प्रगती करण्यासाठी योजना द्यावी, तर इथे त्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. आता हा प्रश्न आता आपण विचारलेला आहे. स्कॉप तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य कर, मानक क्रमांक 50 विषयी माहिती दे, असं आपण म्हटलेलं आहे. आणि त्याला ही भाषा समजली. शाळा गुणवत्ता मूल्यांकन मानक क्रमांक 50 उपक्षेत्र 2.1.6 पायाभूत सुविधा, त्याची संपूर्ण माहिती इथे आपल्याला दिलेली आहे. प्रारंभिक स्तरासाठी वर्णन काय आहे, आवश्यक पुरावे काय आहे, स्तर 2 साठी प्रगतीशील, त्याचं वर्णन विधान काय आहे, पुरावे काय आहे, संपूर्ण माहिती दिलेली आहे. आवश्यक पुरावे, प्रवीण स्तर गाठण्यासाठी शाळेला केवळ 4थ्या स्तराचे नाही तर 1, 2 आणि 3 वरील सर्व निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. आता तुमच्या शाळेसाठी बालकांचे कोणता स्तर निवडणार आहात त्यानुसार मी तुम्हाला अधिक माहिती किंवा पुराव्यांची सूची देऊ शकतो. आता इथे तो अजून आपल्याला काही प्रश्न सजेस्ट करतो की तुम्हाला काय काय 4 स्तर साठी कोणत्या प्रकारचे पुरावे सादर करावे लागतात, शाळेतील क्लब किंवा मंडळ स्थापन करण्यासाठी कोणते निकष आहेत, विद्या अमृत पोर्टलवर माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया काय आहे, हे प्रश्न त्याने सुचवले आहेत. मग मी याच्यावर क्लिक करतोय आणि पुन्हा तो आता आपल्याला ही माहिती देतोय. थोडक्यात आपण AI टूल जसं आपण वापरतो तशाच पद्धतीने आपल्याला हे वापरायचं आहे. पण हे त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन आपल्याला केवळ आपल्या शाळेबद्दल माहिती आपल्याला मिळणार आहे. आणि इथे त्याने संपूर्ण माहिती जी आहे ती दिलेली आहे की नोंदणीची प्रक्रिया काय आहे, नाविन्यपूर्ण प्रकल्प, उपक्रम, ICT सुविधा, ध्येय, धोरणे संपूर्ण इथे दिलेली आहे. पुन्हा तो म्हणतोय
पुन्हा त्यांनी आपल्याला प्रश्न सुचवलेले आहेत आणि हे चालूच राहणार आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जर तुम्ही याचा वापर अतिशय व्यवस्थित केला तर तुम्हाला तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाहीये. एकदा AI चॅटबॉट कसं वापरायचं हे तुम्हाला कळलं, की तुमची सगळी कामंही सोपी होणार आहेत आणि लवकरात लवकर तुम्ही तुमच्या शाळेचे स्वयंमूल्यांकन पूर्ण करणार आहात. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल. पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला अधिकृत माहितीसाठी आपल्या संकेतस्थळाचाच उपयोग करा. त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.